श्री स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेली आहे पावसाळा स्पेशल कंटोळा. भरलेली कंटोळ्याची भाजी केलेली आहे. तर तुम्ही पण ही भाजी नक्कीच करून बघा. आपण त्यासाठी काय काय घेतलंय ते पहिले बघूया. तर इथे कंटोळे घेतलेले आहेत मी. बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, बटाटे घेतलेले आहेत, सफेद तीळ घेतलेले आहेत, भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, घरगुती मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे बघा, हिंग घेतलेला आहे, लहान चिरलेली कोथिंबीर घेतले, जिरं आणि राई घेतलेले आहे. तर एवढे साहित्य घेतलेले आहे. तर आता वाटण करण्यासाठी मी ते कढई ठेवलेली आहे. आपली कढई चांगली गरम झालेली आहे. आता त्यामध्ये मी सुकं खोबरं टाकते. चांगलं भाजून घ्यायचं आहे. थोडासा तांबूस रंगाचा होईस तोपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तीळ टाकते. ते पण आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत बघा. आता पाव वाटी शेंगदाणे टाकते. ते मी आधीच भाजून घेतलेले होते. मी पुन्हा भाजून घेते थोडंफार. आता ते आपल्याला गार करून त्याची पावडर करून घ्यायची आहे. पाणी न टाकताच पावडर करून घ्यायची आहे. आता ते मी कंटोळे कापून घेते बघा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही कापून घ्या तसे. बघा त्यामध्ये बी असते. कंटोळ ही कवळी आहेत पण त्याच्यामध्ये बी नाही आहे. जर कापताना आपल्याला त्यामध्ये कडकपणा लागला तर त्याची बी आपल्याला काढून घ्यायची आहे. तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते बघा कशी बी काढायची आहे ते. तर अशा पद्धतीने आपले सगळे कंटोळे कापून झालेले आहेत. आता मी बटाटा पण सोलून घेते. पाऊस पडला की ही भाजी मार्केटमध्ये येते. तर तुम्ही ही नक्कीच करून बघा. आपल्या आरोग्यासाठी पण चांगलीच असते. तर बटाटा पण सोलून झालेला आहे. मी आता त्याचे असे 3 काप करून घेते बघा. असं आपल्याला मध्ये कट करून घ्यायचं आहे बघा. अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे मध्ये, म्हणजे आपलं सारण भरता येईल त्यामध्ये. तर आता मसाला तयार करायला घेते. तर कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलेला. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. चांगलं परतून घेते तो. कांदा परततोय तोपर्यंत तुम्ही एक सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपला कांदा मस्त गोल्डन झालेला आहे. आता त्यामध्ये घरगुती मसाला टाकते. हा आमचा मसाला 12 महिन्याचा बनवलेला असतो. त्यामुळे दुसरे काही टाकायची गरज लागत नाही बघा. तर त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकते. चांगलं परतून घेते इथे. मसाल्याचा आपला कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे बघा. चवीनुसार मीठ टाकते. चांगलं परतून घ्यायचं आहे ते पण, म्हणजे मीठ आपल्या सगळीकडे लागेल बघा. तर बघा मसाल्याला कसा तेल सुटत आलेला आहे. आता जी पावडर रेडी केलेली आहे ती टाकते 2 ते 3 चमचे. तुम्हाला कमी जास्त टाकायचं असेल तसं तुम्ही टाकू शकता. ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे आपला मसाला रेडी झालेला आहे. त्यावर आता कोथिंबीर टाकते. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा 1 ते 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथे मसाला आपला रेडी झालेला आहे बघा. तर तुम्ही एका बाउलमध्ये काढून घेते. तर आता इथे आपण कंटोळे भरून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपण मसाला भरून घेणार आहोत त्यामध्ये.
चारही कोपऱ्यांना आपला मसाला भरला गेला पाहिजे बघा. अशा पद्धतीत आता सगळे कंट्रोल भरून घेते मी. कंट्रोल आपले भरून झालेले आहेत. आता मी बटाट्याला पण मसाला लावून घेते, ते पण भरून घेते. तर इथे बटाटा आणि कंट्रोल भरून झालेले आहेत. आपला चिटकलेला मसाला आहे बघा, त्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकते. हा पाणी आपण साईडला ठेवणार आहोत, म्हणजे आपल्याला नंतर कामी येईल. पुन्हा त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा तेल टाकलेलं आहे. आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचा आहे तो. त्यामध्ये टाकते राई. चांगली तडतडली की जिरं टाकायचं आहे. दोन्ही चांगले तडतडून द्यायचं आहे बघा. आता पाव चमचा हिंग टाकते, ते पण चांगलं तडतडून द्यायचं आहे आपल्याला. आता भरलेले कंटोळे आहेत ते टाकून द्यायचे आहेत. हलक्या हाताने परतून घ्यायचे आहे ते. आता जो साईडला ठेवलेला पाणी आहे तो त्यामध्ये थोडंसं टाकते. पुन्हा आपल्याला पाणी टाकायची गरज नाही लागणार आहे बघा. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. पुन्हा वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि झाकण ठेवते. 10 ते 15 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. एकदा परतून घेते मी भाजी. ती हलक्या हातानेच परतून घ्यायची आहे बघा. थोडी भाजी कच्ची आहे म्हणून मी पुन्हा ती वाफायला ठेवते. 5 ते 10 मिनिटं पुन्हा आपल्याला वाफ द्यायची आहे. तर इथे आपली भाजी झालेली आहे बघा. पुन्हा परतून घेते थोडीशी. मग आपला बटाटा पण शिजलेला आहे. तर भाजी आपली रेडी झालेली आहे. वरून थोडी कोथिंबीर टाकते. तर सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. जर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाजूचा बेल आयकॉनचं बटन पण प्रेस करा. भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.